नमस्कार, मी अंजली पाटील. स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा सुंदर आणि छान अशा व्हिडिओमध्ये. चला इथे पहा, मी ग्रीन कलरची साडी तुम्हाला दाखवलेली आहे, पण ती साडी थोडासा त्याचा ना मध्ये मध्ये असं कलर गेलेला आहे म्हणून मी नेसू शकत नाही. पण ह्या साडीमध्ये माझ्या बऱ्याच आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत आणि बरेच दिवस मी तिला अशी कपाटात सांभाळून ठेवलेली आहे आणि नेसली पण जात नाही. मग काय करायचं ह्या साडीचं, असं मला बरेच दिवस प्रश्न पडला होता. तर चला, मी ह्या साडीपासून, एकाच साडीपासून अनेक वस्तू तुम्हाला बनवून दाखवत आहे. आणि ज्या माझ्या नवीन ताई आहेत त्यांच्यासाठी तर अगदी मी सुवर्ण संधी घेऊन आलेली आहे. तुम्हाला जर काम करण्याची इच्छा असेल आणि खरोखर जर तुम्हाला पैसे कमवायची इच्छा असेल तर तुम्ही तुमची सुरुवात आत्ता करू शकता, कारण आत्ता सण सुरू झालेले आहेत आणि अशा वस्तू मार्केटमध्ये अगदी परफेक्ट मापामध्ये अवेलेबल होत नाहीत. तर तुम्ही, मी सांगत आहे ते नक्कीच पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी तुम्हाला काय सांगत आहे, काय दाखवत आहे. इथे मी एकाच साडीपासून अनेक वस्तू बनवून दाखवणार आहे आणि अशा साड्या जवळपास जवळपास सर्रास A to Z लेडीजकडे असतात. त्या अशा बरेच दिवस पडून असतात आणि सगळ्यांनाच प्रश्न असतो की ह्या साड्यांचं काय करायचं. तर मी आता इथे बनवत आहे आत्ता सध्या ट्रेंडिंगमध्ये असणारा वन पीस. पण तो वन पीस मी मोठ्या मुलीसाठी शिवत नाही किंवा स्वतःसाठी शिवत नाही, अगदी छोट्या 3 वर्षाच्या बाळासाठी शिवत आहे. तो तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल होणार नाही आणि जरी अवेलेबल झाला तरी परफेक्ट मेजरमेंटमध्ये होणार नाही. म्हणून मी मैत्रिणींनो तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला जर तुमची सुरुवात करायची असेल तर नक्कीच तुम्ही, आत्ता सण सुरू झालेले आहेत, आता तोंडावरती तर रक्षाबंधन आलेलं आहे. तुमच्या घरी बाळ असेल तर अशी एखादी साडी शोधून तुम्ही सुद्धा अशी वस्तू तयार करा आणि ॲडव्हर्टाईज करा. बघा तुम्हाला गणपतीपर्यंत किती काम येईल. नंतर दसरा आला, दिवाळी आली, खरोखर शांत न बसता इथून सुरुवात तुम्ही तुमची करू शकता. तुमच्यासाठी अगदी सुवर्ण संधी आहे. मी याचं माप कसं घेतलेलं आहे तुम्हाला दाखवलं. मला हे 27 असा लांब पायापर्यंत 27 इंचाचा होईल एवढा हा वन पीस तयार करायचा आहे. मग मी इथे 3 वर्षाच्या बाळासाठी 8.5 इंचाची घडी टाकलेली आहे आणि गळारुंदी लहान बाळ जर असेल तर 2 इंचापेक्षा जास्त मेजरमेंट ठेवायचं नाही, जेणेकरून कुठेही आपलं शोल्डर वगैरे उतरत नाही. परफेक्ट मेजरमेंटमध्ये असे आपण शिवलेला फ्रॉक किंवा वन पीस अगदी व्यवस्थित बसणार आहे. आणि दुसरी गोष्ट, आणि सगळ्यांच्या फायद्याची आहे, नवीन शिकणाऱ्यांच्या सुद्धा अगदी फायद्याची आहे. आपल्याला जर पटकन वस्तू आपली रेडी करायची असेल तर अशा छोट्या छोट्या ट्रिक आपण वापरल्या पाहिजे. पाठीमागच्या भागाला मी इथे पॅटर्न ठेवला आहे, कारण पॅटर्न ठेवल्यामुळे आपल्याला इथे बिलकुल चेन लावायची किंवा हुक लावायची गरज नाही. आपला तो वेळ वाचणार आहे आणि आपली जी वस्तू आहे ती अतिशय सुंदर अशा फिनिशिंगमध्ये तयार होणार आहे. कारण की पॅटर्न ठेवल्यामुळे इथे पहा, मी अगदी आपला जो वरचा साडीचं कापड आहे ते सव्वाच्या बाजूने ठेवून त्याच्यावरती मी अस्तर ठेवणार आहे आणि शिलाई घालून घेणार आहे. असं केल्यामुळे काय होणार आहे, आपला वेळ वाचणार आहे. आपल्याला कॅनव्हास वापरायची गरज नाही किंवा मग गळ्याला कोणती क्रॉस पट्टी वापरायची गरज नाही. फक्त इथे अशी शिलाई घालून आपल्याला आपलं हे जे कापड आहे ते नंतर सुलट करून घ्यायचं आहे आणि अगदी छान अशी ह्याच्यावरती प्रेस करून घ्यायची आहे. प्रेस केल्यामुळे आपली फिनिशिंग अतिशय सुंदर होणार आहे. आपलं कापड अस्तरला अगदी व्यवस्थित असं चिपकून बसणार आहे आणि ही गोष्ट अगदी लवकर होते. म्हणून नक्की अशा गोष्टी तुम्ही सुद्धा फॉलो करा. अगदी नवीन असाल तरी सुद्धा तुम्हाला सुंदर असा तुमचा हा जो वन पीस आहे तो तयार होईल. आणि पुढचा भाग मी पदराकडच्या साईडने कट करून घेतलेला आहे, पूर्ण पदराचा नाही, कारण पदराकडून मी तुम्हाला जो रेड कलरचा भाग आहे त्याची अजून अतिशय सुंदर अशी वस्तू बनवून दाखवणार आहे. आणि इथे हा साईडचा भाग आहे, तिथे पहा पानासारखी जी डिझाईन आहे ती मी बरोबर शोल्डरवर कशी येईल ह्याची काळजी घेतलेली आहे. अगदी छोट्या बाळाचा जरी वन पीस असला तरी सुद्धा मी इथे त्याची काळजी घेतलेली आहे. कारण आपण जर अशा छोट्याशा टिप जरी फॉलो केल्या आणि आपली जेव्हा ती वस्तू बनून तयार होते तेव्हा समोरच्याच्या लक्षात येतं की आपण कोणत्या प्रकारचे टेलर आहे. म्हणून नक्की अशा छोट्या टिप फॉलो करा मैत्रिणींनो, आणि तुम्ही सुद्धा अगदी छान छान आणि सुंदर अशा वस्तू बनवायला शिका. इथे पहा दोन्ही भाग माझे जोडून झालेले आहेत आणि इस्त्रीसुद्धा करून झालेली आहे. आणि इथे मी गळ्याला छोटीशी अगदी मोत्याची लेस लावलेली आहे, ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लावू शकता. नाही लावली तरीसुद्धा हरकत नाही. शोल्डरसुद्धा मी अगदी पॅक केलेले आहेत, बिलकुल धागे दोरे निघणार नाही आहेत. आणि इथे मी
दोन्ही भाग एकावरती एक ठेवून जोडून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपला जो खालचा भाग आहे तो कट करून घेणार आहे. ते नॉड लावणार आहे छोटीशी. त्या मोठा वन पीस आपण कसा शिवतो मोठ्या मुलींचा, त्याचप्रमाणे अगदी छोट्या बाळाचा सुद्धा शिवलेला आहे. बाळ अगदी क्यूट दिसणार आहे. पहा, हे मी साईडला ठेवून आता आपला जो खालचा भाग आहे तो आपल्याला किती मेजरमेंट हवा आहे त्या मेजरमेंटप्रमाणे घेऊन 1 इंच फक्त वाढीव कापड घ्यायचं आहे. आणि अस्तरचं जे कापड आहे ते आपण वरचं कापड वापरणार आहे त्यापेक्षा अगदी 2 इंच कमी घेतलं तरीसुद्धा चालतं, काही हरकत नाही. आणि ह्याला मी अगदी पहिल्या थोड्या लांब लांब अशा प्लेट टाकून घेणार आहे, जेणेकरून मग आपल्या फ्रॉकचा किंवा त्या वन पीसचा घेर खूप छान होणार आहे. म्हणून इथे ह्यालाही प्लेट टाकून घ्यायच्या म्हणजे अस्तरला. आणि वरच्या कपड्याला प्लेट टाकता वेळी मी काय काळजी घेतलेली आहे पहा, अगदी बॉक्स प्लेट मारून मी त्याच्यावरती इस्त्री करून घेतलेली आहे. कारण आपला जेव्हा शिवून हा वन पीस होतो तेव्हा अशी छान इस्त्री बसत नाही. म्हणून जर आपण अगोदर ही काळजी घेतली तर अगदी परफेक्ट आणि मार्केटपेक्षाही सुंदर अशी आपली ही प्रोडक्ट म्हणा, आपली वस्तू म्हणा बनून तयार होते. आणि थोडंसं मनावर घ्या आणि अशा छान छान छोट्या बाळांच्या क्यूट क्यूट वस्तू तुम्हीसुद्धा बनवायला स्टार्ट करा आणि भरपूर पैसे कमवायला सुरुवात करा. खरोखर तुम्हाला ना पैसे ठेवायला जागा मिळणार नाही, एवढे सुद्धा पैसे तुम्ही ह्या छोट्या वस्तूतून कमवू शकता. एकदा ट्राय करा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे. आणि ह्या एकाच साडीपासून मी एवढ्या वस्तू बनवून दाखवणार आहे. तुम्ही ही सुद्धा आयडिया वापरू शकता आणि एखाद्या मैत्रिणीला सांगू शकता, तिची अशी एखाद्या वस्तू तिला बनवू देऊ शकता. तुमची शिलाई अगदी बरोबर घ्या तुम्ही, फ्री कोणाला काही द्यायचं नाही, कारण आपण आपली मेहनत इथे लावणार आहे म्हणून. आणि फ्री एकदा द्यायची सुरुवात केली की मग ती सवय लागते. एखादी छोटी वस्तू तुम्ही ह्या सगळ्या वस्तूंवर फ्री ठेवू शकता, जसं की बाळाचा छोटा बेल्ट किंवा मग केसातला हेअर बो, अशा बऱ्याच छोट्या छोट्या वस्तू आपण फ्री देऊ शकतो. पण अशात आपण जर एका साडीपासून अनेक वस्तू शिवत असाल तर त्या फ्री बिलकुल देऊ नका. आणि इथे पहा, पदराकडच्या साईडला आपला जो प्लेन भाग अगदी 4 किंवा 5 इंचाचा असतो त्याचा मी इथे बाहीसाठी वापर केलेला आहे. पण मी इथे फुगा बाही शिवणार आहे म्हणून मी इथे थोडासा बाहीला आकार दिलेला आहे. जवळजवळ 2 ते 3 इंच मी उंची वाढवलेली आहे. म्हणजे हा आपल्या ज्या वेळेला हा वन पीस घातला जाईल त्यावेळेला हे स्लीव्ज आपले असे एकदम फुगीर आणि छान असे दिसणार आहेत. थोडीशी छोट्या छोट्या गोष्टींची आपण काळजी घेतली ना तर खरंच आपली बनवलेली वस्तू सुंदर दिसायला मदत होते. आणि जेवढी मी वरची रुंदी घेतलेली आहे बाहीची त्याच मापाने अगदी खालची सुद्धा मेजरमेंट करून कट केलेला आहे, म्हणजे आपल्या प्लेट सेम आकाराच्या सेम मापाच्या होणार आहे. आणि त्यामुळे आपली बाही अतिशय सुंदर दिसणार आहे. आणि पदराकडच्याच बाजूला जी छोटीशी अशी डिझाईन होती ती मी इथे खाली पट्टीला वापरलेली आहे. इथे मोठी पट्टी आपण नाही वापरू शकत कारण बाळ छोटा आहे. छोट्या बाळाला छोटीशी आणि नाजूक अशी पट्टी छान दिसणार आहे. आणि स्लीव्हसुद्धा अशा फुगीर आणि नाजूक छान दिसणार आहेत. आपण जर मोठा वन पीस शिवत असलो तर आपण संपूर्ण जी बॉर्डर साडीची असते तिचा इथे वापर करू शकतो आणि बलून स्लीव्स अगदी छान अशा पद्धतीने शिवू शकतो. आणि तुम्ही नवीन असाल तर तुमच्यासाठी अजून एक छोटी टिप आहे. ज्या वेळेला आपण बाही जॉईंट करतो त्यावेळेला अगदी मध्यभागावरती कट करून तिथून बाही लावायला सुरुवात करायची, म्हणजे आपली चूक होत नाही. आणि जरी आपली बाही वाढली आणि कापड एक्स्ट्रा राहत असेल तर त्याची एका दुसरी प्लेट आपण इथे घालू शकतो. काही हरकत नाही, काही बिघाड येत नाही, दिसायला उलट छानच दिसतं. अशा पद्धतीने करून घेऊ शकतो. पहा किती छान असं मी इथे शिवलेलं आहे. तुम्ही सुद्धा अशा छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करा आणि आपलं शिलाई काम कसं सुंदर होईल त्याची काळजी घ्या. तर नक्कीच तुम्हाला अशा गोष्टी आवडत असतील तर ट्राय करा, बिलकुल घाबरू नका, सुरुवात करा, स्वतःची ॲडव्हर्टाईज करा. नक्की तुमच्याकडे भरपूर सारं काम येईल, भरपूर सारे पैसे येतील. घरी बसून सुद्धा आपण खूप सारे पैसे कमवू शकतो कोणत्याही प्रकारची शिलाई करून. जसं की कितीतरी वस्तू आहेत ज्या आपण शिलाई मशीनवर करू शकतो. एकच वस्तू घेऊन बसू नका, माझ्याकडे काम येत नाही म्हणू नका. छोट्या बाळाच्या वस्तू तर अगदी परफेक्ट आपण बनवून दिल्या तर नक्कीच आपल्याकडे कामाला कधीही तोटा होणार नाही. कारण आजकाल ट्रेंड आहे बाळाची सेल्फी, बाळाचा फोटो, बाळाला आईसारखे सेम कपडे हवे आहेत, सेम साड्या हव्या आहेत, सेम वन पीस हवे आहेत, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कपडे हवे आहेत. किंवा मग त्या कपड्याला साजेसा अशा पर्स हव्या असतात. किंवा मी अजून बऱ्याच वस्तू बनवलेल्या आहेत पहा चॅनलवरती, अशा तुम्ही बनवून द्या. तुम्ही सांगा, मी एका साडीपासून तुम्हाला अशा बऱ्याच वस्तू बनवून देतो. एखाद्या ताईला सांगा आणि तिच्या बनवून द्या.
मग तीच ताई दुसऱ्या ताईला सांगेल, ती तिसऱ्या ताईला सांगेल आणि असं करत करत तुमच्याकडे काम येईल. थोडासा वेळ लागेल, पण खरोखर तुम्ही अगदी घरी बसून भरपूर पैसे कमवाल. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्हाला अशा वस्तू येत असतील तर निसंकोचपणे बनवायला शिका. आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून धन्यवाद.